नमस्कार. घासल्याशिवाय धार नाही तरवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तरवारीच्या पातीला, शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मी प्राध्यापक सौ गायत्री निलेश नवाडे आपले या व्हिडिओच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा प्रदान करते. आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शहाजीराजे भोसले व मा जिजाऊ यांच्या पोटी झाला. शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. तर या अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत म्हणून समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्सव हा मोठ्या थाटामाटाने, आनंदाने व मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्व लोक साजरे करत असतो. तर वर्गामध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? तर मी सांगितले की 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या पोटी जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा, अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, संयमाचा घाट म्हणजे शिवबा, राजनीती, कूटनीती, युद्धनीती या सर्व कूटशास्त्राचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिक नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा, सर्वधर्मभाव संस्कृतीचा अभिमान म्हणजे शिवबा, रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तसेच तुमचा आमचा या सर्वांच्या महाराष्ट्रातल्या लोकांचा बाप म्हणजे शिवबा, अशा शब्दामध्ये शिवरायांचं वर्णन केलं जातं. तर या महान शासकाचं, महान राजांचं इतक्या मोठ्या शब्दांमध्ये, वजनदार शब्दांमध्ये गुणगान का केलं जातं? तर हे शब्द किंवा ही उपाधी कुणालाही लागत नाही, तर त्यासाठी माणसाचं कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठं असावं लागतं. तर खरोखर छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व हे वाखाणण्याजोगं होतं. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 1870 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर समाधी शोधून काढली आणि सगळ्यात पहिले छत्रपती शिवरायांची जयंती जर कोणी साजरी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली. कालांतराने त्याचं स्वरूप बदललं. सुरुवात ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जरी केली असली तरी पुढे 1890च्या दशकामध्ये लोकमान्य टिळकांनी त्याला राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप प्राप्त करून दिलं. मग कालांतरानं 19 फेब्रुवारी ही शासकीय जयंती म्हणून 2001 जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय विलासरावजी देशमुख होते, त्यांनी त्यांच्या काळापासून 19 फेब्रुवारी ही शासकीय शिवजयंती म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धाची जी तंत्र होती ती अतिशय आगळी वेगळी होती, जे कोणालाही आजपर्यंत जमलेलं नाही. अशा प्रकारचं टेक्निक त्यांनी त्यावेळेस वापरलं. त्यांची एक पद्धती जर सांगायचं झाल्यास की त्यांची गोरिला टॅक्टिक्स म्हणजे गनिमी कावा युद्ध पद्धती हे त्यातलं एक अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. म्हणजे गनिमी कावा म्हणजे काय? तर शत्रू गाफील असताना अचानक त्यांच्यावर तुटून पडणे किंवा हल्ला करणे. त्याची शत्रूला यत्किंचितही कल्पना नसायची आणि शत्रू जेव्हा गाफील असायचा त्यावेळेस हे लोक तुटून पडायचे आणि अशा वेळेस विजय हा निश्चित असायचा. अशा प्रकारचं जे टॅक्ट होती किंवा अशा प्रकारची जी नीती होती ती फक्त शिवरायांनाच जमली. त्याच्यानंतर कुठल्याही राजांना किंवा महाराजांना जमलेलं किंवा कुठल्याही लोकांनी अशा प्रकारचं तंत्र वापरलेलं आपल्याला इतिहासामध्ये तरी दिसत नाही. तर एक उदाहरण सांगू इच्छिते मी त्या संदर्भामधलं. तर प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरली होती. तर तुम्हाला माहीतच असेल अफजल खान हा अतिशय देहयष्टीचा, धिप्पाड शरीरयष्टीचा माणूस होता आणि असं म्हणतात इतिहासामध्ये की अफजल खान जेव्हा चालायचा तेव्हा असं वाटायचं की जणू काही पहाड अंगावर येत असल्याचा भास व्हायचा. म्हणजे यावरून आपण कल्पना करू शकतो की तो माणूस किती फौलादी शरीरयष्टीचा होता. अफजल खानाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही कद काठी होती ती अतिशय त्यांच्या तुलनेमध्ये लहान असलेली आपल्याला दिसून येते, परंतु बुद्धीचं चातुर्य मात्र त्यांच्याकडं विलक्षण होतं हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. तर जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली तेव्हा
5,000 सैन्यानिशी अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला, तेव्हा शिवाजी महाराजांकडं किंवा मराठी मावळे जे होते ते फक्त 500च्या जवळपास होते. मग आता मोठा पेच पडला. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मोठा युद्ध प्रसंग निर्माण झाला आणि अशा वेळेस करायचं काय? तर मा जिजाऊचा सल्ला घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि मा जिजाऊची विचारणा केली की आता या बिकट प्रसंगी करायचं कसं? तर जिजाऊने सांगितलं की राजे, तुम्ही खानाच्या भेटीसाठी रवाना व्हा. तर अवघे 500 मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर चालून गेले. तर प्रश्न असा होता की आता प्लॅनिंग कसं करायचं? तर त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते. तर छत्रपती शिवरायांनी एक युक्ती रचली आणि प्रतापगडाच्या जो अवतीभोवतीचा एरिया होता तो अतिशय गर्द आणि घनदाट जंगलाचा एरिया होता आणि त्या परिसराची माहिती फक्त मावळ्यांना होती. खानाचे सैन्य त्या बाबतीत अतिशय अनभिज्ञ असलेले आपल्याला दिसून येते. परंतु शिवाजी महाराजांनी एक युक्ती रचली आणि 300 मावळं बरोबर महत्वाच्या ठिकाणी दबा धरून बसली आणि काही 150-200 मराठी मावळे घेऊन ते खानाच्या भेटीसाठी रवाना झाले. तर योग्य वेळ ठरली. तर जेव्हा शामियाना टाकला गेला होता, खानाच्या भेटीसाठी शिवाजी महाराज शामियान्यामध्ये दाखल झाले. खान कपटी आहे, दगाबाज आहे, धोकेबाज आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच माहित होतं. म्हणून ते पूर्ण संरक्षणा अंती किंवा पूर्ण प्रोटेक्शन अंती ते त्या शामियान्यामध्ये दाखल झाले होते. तर लगेच आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना खानाने आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याबरोबर क्षणाचाही विलंब न करता खानाने आपल्या हातातला जो बिछवा होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटामध्ये खुपसला. परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांच्या लाईफमध्ये किती होतं हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून किंवा छोट्या छोट्या उदाहरणांवरून सांगता येईल. तर जसा खानाच्या बिछव्याचा आवाज किंवा सुरीचा आवाज आला, त्यांना चिलखत फाटण्याचा आवाज आला, लगेच अलर्ट झाले आणि आपल्या हातामध्ये जी वाघनखं घातलेली होती ती पूर्ण वाघनखं खानाच्या पोटामध्ये टाकली. खान दगादगा ओरडत खाली कोसळला. जसा खान कोसळला तसा सय्यदबंडा शिवाजी महाराजांवर चालून आला. शिवाजी महाराजांवर सय्यदबंडा जसा चालून आला तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जो होता जीवा महाला याने लगेच सय्यदबंडाला गारद केलं. जर जीवा महाला नसता तर छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस वाचू शकले नसते. म्हणून इतिहासामध्ये म्हण प्रसिद्ध आहे की होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि अशा प्रकारचे हे जीवा महालाचं एक उदाहरण सांगितलं. अशाच प्रकारचे अनेक उदाहरणं सांगता येईल. घोडखिंड इम्पॉर्टल बिकेम पावनखिंड, म्हणजे बाजीप्रभू देशपांडेच्या वीरमरणाने ती घोडखिंड पावनखिंड कशी झाली. तर पन्हाळगडावर पोहोचण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय त्रास होत होता. सिद्धी जोहर वेढा घालून होता. तर अशा स्थितीमध्ये पन्हाळगडावर पोहोचायचं कसं? तर बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये उभे ठाकले अवघे 200 ते 300 मावळ्यांनीशी आणि सांगितलं की राजे, तुम्ही विशाळगडावर पोहोचल्याशिवाय मी मात्र माझा प्राण सोडणार नाही. शब्दाचे किती पक्के लोक होते, म्हणजे कशी माणसं त्यांनी आपल्या साम्राज्यामध्ये जोडली होती याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून ही सगळी उदाहरणं या ठिकाणी मी तुमच्या समोर प्रस्तुत करते. जसा विशाळगडावर आणि सिम्बॉल सांगितलं की विशाळगडावर पोहोचल्याबरोबर तुम्ही तोफ डागायची आणि तुमच्या तोफेचा आवाज जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी माझा प्राण सोडणार नाही. बाजीप्रभू देशपांडे पूर्ण रक्तबंबाळ होऊन गेला होता, रक्तानं पूर्ण माखून गेला होता. तलवारीचे घाव प्रत्येक ठिकाणी लागले होते, तरी सुद्धा तो मोठ्या मनाचा मावळा अतिशय टसकीमस व्हायला तयार नव्हता. आणि जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही आणि तोफेच्या डागण्याचा आवाज येत नाही तोपर्यंत त्यांनी आपले प्राण सोडले नाही. आणि जसा तोफेचा आवाज आला इकडे बाजीप्रभू देशपांडेंनी आपले प्राण सोडले. आणि म्हणून अशा प्रकारे त्या घोडखिंडीमध्ये लढत असताना बाजीप्रभू देशपांडेला वीर मरण आले आणि घोडखिंड बाजीप्रभू देशपांडेच्या वीर मरणाने पावनखिंड ठरली, म्हणजे ती पावन झाली. अशा प्रकारच्या इतिहासामध्ये अनेक किस्से अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. तर अशा या महान पराक्रमी राजाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण त्याची विलक्षण बुद्धी, चातुर्य क्षमता, गनिमी कावा युद्ध पद्धती, साहसी वृत्ती, कुणालाही न घाबरण्याची जी काही स्किल होतं किंवा कौशल्य होते हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, आता जसं म्हणतात ना की पिता जर पराक्रमी असेल तर पुत्र सुद्धा पराक्रमी होतो. छावा नावाचा चित्रपट तुम्ही पाहिलेला असेल नसेल, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहायचा आणि शंभूराजांचा पराक्रम पाहायचा. दोनही पिता पुत्र आपल्याला जवळपास सारख्या पराक्रमाचे, सारख्या शौर्याचे,
सारख्या विचारसरणीचे, विचारधारेचे आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजे जीवावर जीव टाकणारी माणसं कशी असावी, तर हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर त्या भोसले घराण्यांकडून. म्हणजे अशी माणसं जोडली की त्यांच्या साम्राज्यासाठी, त्यांच्या स्वराज्यासाठी पडेल ते काम करण्याची त्यांची मानसिकता ही आपल्याला दिसून येते. आज आपण चित्र पाहतो, कोणीच कोणाला सपोर्ट करायला तयार राहत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं माणसं जोडली, खरंच इतिहासामध्ये हा इतिहास पुन्हा घडणे नाही, हा इतिहास पुन्हा होणे नाही. तर तुम्ही छावा चित्रपट पाहिला असेल, तर छावा चित्रपटामध्ये चित्रपटगृहातून बाहेर पडताना छोटी छोटी इवली इवली मुलं आपल्या वडिलांना प्रश्न करायची की पापा, महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेले, महाराजांचं काय झालं. तर त्यावेळेस हा प्रश्न करत असताना लहान लहान मुलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणजे 5 रुपयाचं चॉकलेट भेटत नाही म्हणून आपली रडणारी पिढी, तर छत्रपती शंभूराजे कुठे गेले, महाराज कुठे गेले असं विचारताना सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तर ही त्यांच्या इतिहासाची, त्यांच्या शौर्याची खरी ताकद आहे, किंवा त्यांना या गोष्टीसाठी आपण सन्मानित करतो, हे अतिशय आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी, सभ्यतेसाठी अतिशय सन्मानाची बाब आहे. तर सांगायचं झाल्यास संगमेश्वर येथे छावा चित्रपटामध्ये आपण पाहिलेलं आहे की संगमेश्वर या ठिकाणी कशा प्रकारे शंभूराजांना विटंबनित केल्या गेलं किंवा त्यांच्या शरीराचे काय हाल केले हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं. त्यांचे अक्षरशः औरंगजेबाने डोळे काढले होते. अशा विचित्र विचित्र प्रकारे त्यांना यातना दिल्या गेल्या की ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. परंतु शंभूराजे तो मर गए, लेकिन म्हणजे औरंगजेब बादशहाच्या मुलीच्या तोंडातून निघालेले असे उद्गार आहे की शंभू मर गया, शंभू मर गया, लेकिन मरते मरते अपने मौत का जश्न मना गया, हम जिंदा है लेकिन फिर भी मातम मना रहे. म्हणजे किती पराक्रमाची दाद द्यावी, त्याच्या पराक्रमाची किती थोरवी गावी, म्हणजे शत्रूलाही लाजवेल अशा प्रकारचा पराक्रम या पिता पुत्रांनी केलेला आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व आहे आणि त्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मला या ठिकाणी तुमच्या समोर व्यक्त व्हावं असं वाटलं. सरतेशेवटी एवढंच सांगेल, गुरु ठाकूरांच्या 2 ओळी आहे की करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना. गुरु ठाकूरांच्या ओळी, करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटी घेताना, निरोप शेवटी घेताना. धन्यवाद.